नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत बातम्या 100 सुपरफास्ट रूपात. पुण्यामध्ये अजित पवार, फडणवीस आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर येणार. मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलचं आज उद्घाटन. 14 किंवा 15 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता. आयोगाच्या जम्मू काश्मीर दौऱ्यानंतर निर्णय होण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानं खळबळ. 3 वर्षांचा काळ असूनही अचानक राजीनामा. निवडणूक आयोगात आता 3 ऐवजी केवळ एकच मुख्य निवडणूक आयुक्त. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा. मुख्यमंत्री शिंदेंकडून दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी राहुल शेवाळ यांना उमेदवारी जाहीर. बारामतीत नणंद विरुद्ध भावजे सामना रंगणार. सुप्रिया सुळेंना बारामतीतनं उमेदवारी जाहीर, तर लोकसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात. मला संधी दिल्याबद्दल थोपटेंचे आभार. पुण्यातल्या सभेतनं सुळेंनी मानले थोपटेंचे आभार, तर सुप्रिया सुळेंसाठी काम करणार. संग्राम थोपटे यांची भूमिकाही स्पष्ट. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचे परिचय पत्रक प्रसिद्ध. सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामांचा त्यात उल्लेख. जेव्हा आमचं घर फोडलं त्यावेळेला अत्यंत वाईट वाटतं, पवार म्हणाले. जीवाजीव असेपर्यंत लढायचं. शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंकडून अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीची घोषणा. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातनं अमोल कीर्तीकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. पुण्याच्या जास्त जवळ येण्याचा माझा प्रयत्न, मात्र पुण्यात निवडणूक लढवणार असा अर्थ होत नाही, मीडियाला सांगतो. देवेंद्र फडणवीसांचं पुण्यातल्या कार्यक्रमात वक्तव्य. पंकजा मुंडेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत. लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची घेईन. सभेतनं पंकजा मुंडेंचं स्थानिकांना आवाहन. महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम. कालच्या बैठकीत तोडगा नाही. जागावाटपाबाबत 11 मार्चला दिल्लीत पुन्हा बैठक. शिंदे, फडणवीस, अजित पवार उपस्थित असणार. महायुतीत 3 ते 4 जागांचा तिढा कायम. रामटेक, वाशिम, यवतमाळ, मावळ, कोल्हापूर जागांबाबत तोडगा काढला जाणार. काही जागांची अदलाबदल करा. शहांच्या सूचना. सूत्रांची माहिती. दिल्लीतील बैठक सकारात्मक. जागावाटपाचा 80% काम पूर्ण. उरलेलं काम लवकरच पूर्ण करणार. फडणवीसांची माहिती. नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला. त्याच्याकडनं जमिना म्हणून बारामतीचा बघितला. तोही पुरेना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला. राऊतांची कवितेतनं शिंदे, फडणवीसांसह अजित पवारांवर टीका. शिंदे आणि दादांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतायत. बनावट शिवसेनेला 5, राष्ट्रवादीला 1-2 जागा मिळतील. संजय राऊतांची शिंदे, अजित पवारांवरती जोरदार टीका. ठाकरे गट संपवल्यानंतर संजय राऊतांचा आत्मा शांत होईल. संजय शिरसाटांचा राऊतांवर पलटवार. राज्यात स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेत आलेलं सरकार जागा कमी मिळाल्या म्हणून रडतं, दिल्लीला जातं. कधी कांद्याच्या दरासाठी दिल्लीला गेलेत का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल. उद्धव ठाकरेंचा उत्तर पश्चिम मतदारसंघ दौरा. रवींद्र वायकरांची उपस्थिती. वायकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेदरम्यानच ठाकरेंचा हा दौरा. आमच्या नेत्यांच्या मागे किती लागायचं तेवढं लागा. शिवसैनिक जिवंत तोपर्यंत तुमचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. ईडी कारवाईवरनं ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव. शाहू महाराजांविरोधात समरजित घाट यांना मैदानात उतरवणार. भाजपच्या वरिष्ठ पातळीवर उमेदवारांसाठी प्रयत्न. सूत्रांची माहिती. उदय सामंत आणि नारायण राणेंमध्ये मुंबईत गुप्त बैठक. राणेंच्या जुहू निवासस्थानी दोघांमध्ये बैठक. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची शक्यता. वर्धा लोकसभेसाठी आम्ही आग्रही. पक्षानं आदेश दिला तर लोकसभा लढणार. अनिल देशमुखांकडून इच्छा व्यक्त. निवडणूक लढवण्यावरती ठाम असल्याचा विषय जुना झाला. शिरूरची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर बघू. सध्या तर फक्त चर्चा सुरू आहेत. शिवाजीराव आढळराव पाटलांचं वक्तव्य. रत्नागिरीत रामदास कदम आणि तटकरेंचा एकाच गाडीतनं प्रवास. रायगड लोकसभेचे युतीचे उमेदवार तटकरे असणार. रामदास कदम यांचं सूचक विधान. आचारसंहितेआधी मंत्रिमंडळ बैठकीत आणि विकास कामांचा धडाका. 11 आणि 12 मार्चला मंत्रिमंडळाची बैठक. पुढच्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे गोरेगाव, मालाड आणि कांदिवलीतल्या शाखांना भेटी देणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे कार्यकर्त्यांशी संवादही साधणार. कल्याणमधल्या कोळशेवाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं लोकार्पण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं लोकार्पण होणार. रोहित पवारांची आज पुण्यात पत्रकार परिषद. ईडी कारवाईवरती रोहित पवार भूमिका स्पष्ट करणार. माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं. मनातील खंत उघड करायच्या आहेत. चिपळूणमधल्या सभेत एकत्र येऊया, मनातलं बोलूया. भास्कर जाधवांचं आवाहन. सभेत आज भास्कर जाधव काय बोलणार याकडे लक्ष. मनसे आणि भाजपच्या भूमिकेत फार अंतर नाही. मराठी माणसासोबतच हिंदुत्वाची व्यापक भूमिका मनसेनं घेतली. योग्य वेळी योग्य निर्णय होतील. भाजप मनसे युतीच्या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया.
सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची मुलं कडेवर घेऊन फिरवतायत. मी माझीच मुलं खांद्यावर खेळवणार, राज ठाकरेंचा भाजपला टोला. तर हा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला असेल. भाजपचे नेते आशिष शेलारांचा प्रतिटोला. राष्ट्रवादी हा पक्ष नाही तर निवडून आलेल्या लोकांची बांधलेली मोळी. खरे पक्ष स्थापन झालेले असतील तर ते जनसंघ, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. राज ठाकरेंचं वक्तव्य. राष्ट्रवादीवाले आतून सर्व एकच, माझा अजूनही विश्वास. राज ठाकरे यांचा राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटांना टोला. अजित पवार सीएम होऊ नयेत म्हणून काहींची रणनीती. कोट्यवधी रुपये खर्च करून अजित पवारांना ट्रोलिंग करण्याचं काम सुरू. लवकरच सर्व काही समोर आणणार, सुनील शेळकेंचा इशारा. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अजून का उभारलं गेलं नाही? मनसेच्या वर्धापन दिन मेळाव्यातनं राज ठाकरेंचा सवाल. राज ठाकरेंचा अभ्यास कमी, स्मारकासाठी भाजपनं केलेल्या कामांची राज ठाकरेंना माहिती देणार. भाजपच्या आशिष शेलारांचं राज ठाकरेंना उत्तर. काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबाज नेते, खरगेंनी सुपारीबाजांना दूर करावं. प्रकाश आंबेडकरांचा निशाणा. तर एकीकडे दोस्तीचा हात, दुसरीकडे टीका, असं चालत नाही. नाना पटोले यांचं प्रत्युत्तर. बैठक रद्द झाली हे वंचितला सांगण्याची कुणी तसदीही घेतली नाही. प्रकाश आंबेडकरांकडनं मवियावर नाराज व्यक्त. मवियात आमचं स्टेटस काय हे आता लक्षात आल्याचंही वक्तव्य. सध्या नाट्यगृहाबाहेर खूप नाटकं सुरू आहेत. कितीही नाट्य रंगवली तरी नटसम्राट होता येत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. पवार देशाच्या राजकारणातले पितामह. भोरच्या सभेतनं राऊतांकडनं शरद पवारांचं कौतुक. तर मवियाचं सरकार आल्यावर गद्दारांना माफी नाही असा घणाघात. बाळासाहेब थोरातांकडनं संजय राऊतांच्या विधानांची AK-47 बंदुकीशी तुलना. संजय राऊतांकडनं रोज सकाळी गोळीबार आणि 2-4 गारद. बाळासाहेब थोरातांचं मिश्किल विधान. भाजप शिवसेनेची मूळ युती कायम ठेवण्यासाठीच आम्ही उठाव केला म्हणून मतदारसंघात एवढी कामं करू शकलो. मंत्री गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना टोला. पूर्वी उद्धव ठाकरे आणि आता भाजपकडनं संपवण्याचा प्रयत्न. रवींद्र चव्हाणांवर रामदास कदमांचा हल्लाबोल. तर स्थानिक आमदाराला डावलून भूमिपूजन लोकार्पण होत असल्याचाही कदमांचा आरोप. सापाचा फणा ठेचल्याशिवाय राहणार नाही. रामदास कदमांची भास्कर जाधव यांच्यावरती टीका. मोदींच्या काळात गेल्या 10 वर्षात देशात मोठी प्रगती. हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी हे फडणवीसांचं वक्तव्य. डोंबिवलीत भाजपच्या जाहिरातींना काळं फासलं. परिसरातील अनेक जाहिरातींना काळं फासल्याची घटना. विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. सोलापुरात प्रणिती शिंदेंकडनं प्रचाराला सुरुवात. उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रणिती शिंदेंचा प्रचार सुरू. मंगळवेढा तालुक्यातल्या दुष्काळी भागांना प्रणिती शिंदेंची भेट. साताऱ्यातनं सारंग पाटलांना उमेदवारी मिळावी यासाठी समर्थकांकडनं सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल. सारंग पाटील खासदार श्रीनिवास पाटलांचे चिरंजीव. भाजपकडनं उमेदवार जाहीर झाल्यानंतर मविया साताऱ्यातला उमेदवार जाहीर करणार. जळगावच्या अंमळनेरमधल्या भाजपच्या पदाधिकारी ललिता पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेतली भेट. ठाकरे गटाकडनं जळगाव लोकसभेत उमेदवारी द्यावी अशी ललिता पाटील यांच्याकडनं इच्छा व्यक्त. पुण्याच्या 2 मध्ये भांडगाव या शाखेत महिला बचत गटांना कर्ज वितरण. सुनेत्रा पवारांच्या हस्ते 8 लाख रुपयांचं कर्ज वितरण. सायनमध्ये शिवसेनेच्या महिला सेनेचा शिवदुर्ग महिला संमेलन कार्यक्रम. शीतल म्हात्रे, नीलम गोरे, यामिनी जाधव उपस्थिती. पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरात तुकोबांच्या सभागृहात लोकार्पण सोहळा पार. सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वीणा, टाळ, चिपळ्या देऊन सन्मान. पुण्यातल्या मवियाच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवारांना हनुमानाची गदा भेट. शरद पवारांनी गदा उंचावून पैलवान मंडळींना दिली दाद. कोल्हापुरात असीम सरोद यांच्या उपस्थितीमध्ये निर्भय बनो सभा. तर सभेला शाहू छत्रपती महाराज यांची हजेरी. मात्र व्यासपीठावर न जाता खाली बसूनच ऐकली सभा. पंढरपुरात राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी घेतली श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन. मंदिर समितीच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन खाडेंचा सत्कार. जळगावच्या धरण गावात ठाकरे गटाच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते पक्षप्रवेश. लोकसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला धक्का. सांगलीच्या रेठरे धरणमध्ये रयत क्रांती संघटनेतर्फे केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शर्यतीच्या ठिकाणी सदाभाऊ खोतांचे भावी खासदार अशा आशयाचे लागले फलक. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतनं ठाणे महानगरपालिकेकडनं महिलांना स्वयंरोजगारासाठी यंत्रसामग्रीचं वाटप. महिलांसाठी शिलाई मशीन आणि घरघंटी देत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध. आज मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ब्लॉक. 5व्या आणि 6व्या लाईनवरती सकाळी 8 ते 12:30 दरम्यान ब्लॉक असणार. मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग अधिक बळकट होणार. महापालिकेकडनं पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची कामं केली जाणार. मुंबई महापालिका आरोग्य सेवेला बळ देणार. राजावाडी रुग्णालयाचा कायापालट. तर वांद्र्यामध्ये नवे कॅन्सर रुग्णालय उभारणार. पालिका प्रशासनाची माहिती.
मुंबईतील प्रदूषण पातळीची अचूक नोंद होणार. पालिकेकडून वायू गुणवत्ता सर्वेक्षणासाठी 4 फिरत्या वाहनांचा वापर करण्यात येणार. कोस्टल रोडच्या एका मार्गाचं उद्या लोकार्पण. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार. आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदेंनाही निमंत्रण. पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा 67,500 रुपयांवर. आठवड्याभरात सोन्याचा भाव 2,500 वधारला तर चांदीचा दर 74,000 प्रति किलो. जळगावच्या धरणगाव तालुक्यातल्या चोरगावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण. एकाच वेळी 150 घरकुलांचं वाटप. रस्ते, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती यासह विविध विकास कामांचं भूमिपूजन. धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात ठाकरे गटाची बैठक संपन्न. शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत चर्चा. धुळ्यामध्ये भारत जोडो न्याय यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी. यात्रेच्या स्वागताच्या तयारीबाबत महाविकास आघाडीची बैठक संपन्न. सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये रेठरे धरणमध्ये केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन. स्पर्धेत पुण्याचा बकासूर आणि साताऱ्याचा रायफल या बैलजोडीनं पटकावला प्रथम क्रमांक. पुण्याच्या लोहगावात एका इमारतीमध्ये 5व्या मजल्यावर घरात सिलेंडरचा स्फोट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र मोठं नुकसान. भंडारा जिल्ह्यातल्या कोथरुणा परिसरात 15 ते 20 जनावरांचा संशयास्पदरित्या मृत्यू. शेतकरी आणि पशुपालकांमध्ये खळबळ. फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा. नांदेडमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला अटक. आरोपींकडून 6,46,000चा मुद्देमाल जप्त. नंदुरबारमध्ये रब्बी हंगामात उशिरा पेरणी केलेल्या गहू काढणीला सुरुवात. हवामानात सातत्यानं बदल होत असल्यानं उत्पादनात घट येण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यामध्ये कांद्यापाठोपाठ गव्हाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. 1100 ते 2600 असा क्विंटलपर्यंतचा दर परवडत नसल्यानं शेतकरी हताश. नंदुरबार जिल्ह्यातल्या गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना आदिवासी विकास विभागाकडून मदत. मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार हिना गावित यांच्या हस्ते लाभार्थ्यांना साहित्याचं वाटप. नंदुरबारमध्ये पुण्यात जाण्यासाठी खासगी वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा भाड्याची लूट. भाडे आकारण्यासाठी आरटीओ विभागानं नियम करावेत अशी मागणी. धुळे शहरामध्ये भाजीपाल्याच्या दरात 40% वाढ. आवक कमी झाल्यानं भाज्यांचे दर वाढले. 15 ते 20 रुपये किलो दरानं मिळणारा भाजीपाला 50 ते 60 रुपये किलो. पवई तलाव इथे डीके फ्लॅग फाउंडेशननं फडकावला 36 फुटांचा तिरंगा. यावेळेला खासदार मनोज कोटक तसंच पवई पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ अधिकारी उपस्थित. येत्या 3 वर्षात पुण्यात नव्या विमानतळाची उभारणी होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. यावर्षी पुण्यातील नव्या विमानतळाचं काम सुरू होण्याचा अंदाज. हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस सुरू. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दाखवला हिरवा झेंडा. हिंगोलीकरांची अनेक वर्षांची मागणी. बुलढाण्याच्या एकाच शाळेमध्ये 5 विद्यार्थ्यांची इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी निवड. खामगावच्या क्रिकेटर ज्युनियर कॉलेजच्या 5 विद्यार्थ्यांचा शाळेकडनं सत्कार. भंडारा नगरपालिका हद्दीमध्ये प्रतिष्ठापनांची पालिकेकडे 3 कोटी 18 लाखांची थकबाकी. लवकरात लवकर कर भरून सहकार्य करावं असं आवाहन. भंडारामध्ये वीज चोरी प्रकरणात 39 कृषीपंप धारकांवर कारवाई दरम्यान 2,91,000 रुपयांचा दंड वसूल. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन. अनेक ठिकाणी लोकार्पण सोहळेही संपन्न. गोंदियामध्ये दुचाकी चोरणारा चोरटा अटकेत. 3 दुचाकी ताब्यात. रामनगर पोलिसांची कारवाई. गोंदियाचा पारा 35 अंशांवर पोहोचला. दुपारी तापमानात वाढ तर रात्री गारठा वाढत असल्यानं गोंदियाकर हैराण. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये तर लोहारा आणि जाम केंद्रावरती हिंदीच्या पेपरला कॉपी करणारे 10वीचे 5 विद्यार्थी निलंबित. शिक्षण विभागाच्या भरारी पथकाची कारवाई.